नमस्कार. तर मी केएल म्हणजेच खाजत लवटे. खाजत लवटे. तर तुमचं स्वागत आहे आपल्या ABC या न्यूज चॅनलमध्ये. तर आजकालचा चर्चेचा मुद्दा म्हणजेच मराठी बिग बॉस. आणि मराठी बिग बॉस मध्ये येण्यासाठी खूप काही कष्ट करावे लागतात आणि ते कष्ट काही कंटेस्टंटनी केलेत, पण त्यांच्या मागील काही विशेष माहिती आणि त्यांच्या व्हायरल क्लिप्स आपल्याला मिळाले आणि त्या क्लिप्स आज मी तुम्हाला इथं दाखवणार आहे. त्या पाहण्यासाठी तुम्ही तुमचे डोळे बंद करून कान उघडे ठेवून डोळे उघडे ठेवून अरे कहना क्या चाहते हो. एक काम करा, काही करा, पण लाईक, कमेंट, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि एक गोष्ट मात्र लक्षात ठेवा, झाडे लावा आणि झाडे जगवा. कारण झाडे लावाल तरच आपलं पर्यावरण जगणार आहे आणि ते जगवण्यासाठी आपल्याला झाडे लावावीच लागणार आहे. असो, आपण आता आलोय कुठे? बिग बॉसच्या घरात. नाही, मी होस्ट नाहीये, होस्ट भाऊच आहेत, पण मी सध्याला इथं काहीतरी करायला आलोय. जाऊन ते करतो, नंतर तुम्हाला सांगतो. तर आपण आता आलेलो आहे त्या व्हायरल तसं व्हायरल नाही म्हणता येणार, पण त्यांच्या क्लिप्स आणि लिंक्स बद्दल. तर त्या दाखवण्याची खास बघण्याची खास तुम्हाला असेल असं मला वाटतंय खरं. त्यामुळे मी दाखवणार आहेत आता त्या लिंक्स आणि व्हिडिओज. तर आपण तिकडे जाऊया. प्रमोशन राहिलं आपलं, लाईक फॉलो. ते लाईक, फॉलो, शेअर आणि कमेंट करायला मात्र विसरू नका. आणि एक गोष्ट मी विसरलो, सगळ्यात मोठी आणि महत्वाची गोष्ट म्हणजे या बिग बॉसच्या घरात आपल्याला जगायचे. त्यासाठी खूप काही गोष्टी आल्या पाहिजे. नाही, काय नाही आलं तरी चालेल, फक्त भांडता आलं पाहिजे. ते भांडणं बघण्यासाठी तुम्हाला त्या लिंक्स अगोदर बघावे लागते. त्यामुळे आपण जाऊया त्या लिंक्सकडे. चला. सर कॅमेरा चालू आहे. चालू आहे? बंद कर ना मॅम. चल तिकडे. सॉरी सर. मॅडम, निकी मॅडम, बोल. हे काय तुमचे शूटचे कपडे? दे. बाई, हा काय प्रकार? याच्यावरची कपडे कुठे आहेत? याच्यावरचे कपडे नाही, याच्यावरती शूट आहे ना. बाई, चला मग मी निघतो. हुसन तेरा तोबा 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 तोबा, हुसन तेरा तोबा 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 तोबा. टिंग टिंग टिडिंग टिंग. हुसन तेरा तोबा 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 तोबा, टिंग टिंग टिडिंग टिंग. मॅडम मॅडम मॅडम, तुमचं बिग बॉस मध्ये सिलेक्शन झाले. बाई, रितेश सर, बाई, तुमचे फोटो. बाई, मॅडम सरांनी. बाई, चुप. बाई, एवढे महत्वाचे डायलॉग दिलेत मला, नुसतं बाई बाई बाई. बाई. रितेश सरांनी तुमचे फोटो बघून तुम्हाला बिग बॉस मध्ये आमंत्रित केले. अगं काही ग्लॅमर आहेत यो. आणि तो ग्लॅमर बघून बघा कसला घाम आलाय मला. पण नुसता ग्लॅमर असून चालत नाही बरं का. त्याला काहीतरी जोड पाहिजे आणि ती जोड मिळण्यासाठी आपल्याला जावं लागणार आहे गावाकडे. आणि गावाकडे म्हणजेच बारामतीला. चला तिकडे जाऊया मग. वाट कशाची वागताय? चला की. कट करू का सर? नाही, करायचं असेल तर करा. तशी काय माझी परमिशन घ्यायची गरज नाही तुम्हाला. कर की काय. ग तुझं गद्दाल करून तूच म्हणती गद्दाल मला. बाकरा आजाद केलं तुला. जा जा, सोडलं तुला, निघून ग. लगे दूध लागे लेडी का. एस क्यू आल क्यू झेल क्यू. बुकीत तेंगुल एक देऊन तर बोक मोका. नाही आणलं बुकीत तेंगुल नाव बदलीन तुला चव्हाण. पाखला आदाद केलं तुला. भिरभिर उडतू डुकरावर बसून गु खातू. भू चालेल. मस्त आलाय. बरू आले वा दिसतंय दादा, आपल्याला बिग बॉस मध्ये बोलवलंय. मग जा की. अरे आपल्याला म्हणजे तुला. मग मी जातो. आणि एक काम कर, माझी 1 2 3 5 चड्ड्या पॅक करायला सांग दीदीला. आणि दादा शनिवार रविवार. अरे शनिवार रविवार सुट्टी. मोकलं. अरे दादा, तू 2 चड्डे बी आलटून पालटून घालू शकतो ना. नाही नको, माझ्या चड्ड्या लय काला होत्यात. त्याच्यामुळे शनिवार रविवार चड्डी घालायचीच नाही. म्हणून शनिवार रविवार सुट्टी. काही योगल्या रे. आणि तो गाव टिताडका. बाप रे बाप. आणि दोघं एकत्र आली म्हणजे एकतर भांडण होणार, नाहीतर राजकारण. असो, राजकारणाचा विषय निघलाच आहे.
राजकारण करायला राजकारणी पण पाहिजेच ना, आणि बिग बॉसच्या घरात राजकारण्याला जागा तर आहे. तर आता तो राजकारणी म्हणजे सर नाव नाही सांगायचं. हा, नाही सांगणार नाव मी, पण जायचंय आपल्याला त्या राजकारण्याकडे. चला मग त्या राजकारण्याकडे जाऊ, बघू कोण येतो. चला की. कट करू का लगेच? तुला कॅमेरामॅन कोणी बनवलं रे? रातचं 10 जण सोपं वाटतं का तुम्हाला? हा, मी तुम्हाला चॅलेंज करतो, एकदा एसीच्या बाहेर निघून बघा. ते तरी बरं, मेघाने आमच्यावर कृपा केली. कोणी? मेघराजानी. हा, म्हणून पाऊस पडला. पण लाईट नाहीये आता. बिना लाईटीचे आम्ही काय हाताने पाणी द्यायचं का पिकाला? अहो पण मराठवाड्यातील काही शेतकऱ्यांना 1.5 ते 2 लाख रुपये बिल आले. अहो, मी तुम्हाला सांगतो, शेतकऱ्यांवर होणारा हा अन्याय आम्ही सहन करणार नाही. मराठवाडा असो, कुठलेही शेतकरी असो, त्यांच्यावर होणारा अन्याय आम्ही सहन करणारच नाही. प्रत्येक शेतकऱ्यांना एवढे बिल येत आहेत. हा, अहो मी सरकारला सांगतो, सरकार म्हणते आजचे दिन राहू द्या, आजचे दिन आएंगे, आजचे दिन आएंगे और आजचे दिन जाएंगे भी. आम्ही शेतकऱ्यांनी ठरवलंय आता आम्ही कोणावरही अन्याय होऊ देणार नाही. सरकारला जातीने आमच्यावर लक्ष द्यावं लागणार. अहो इथं आमचीच लग्न व्हायना, आम्हाला कुणी पोरगी द्यायना. लग्न करायचे तुम्हाला? अंड्याच्या बाहेर आलाय का तू? अहो म्हणजे मला नाही लग्न करायचं, आमच्या मोठ्या भावाचं लग्न व्हायना, त्यांना कोणी पोरगी द्यायना. शेतकरी म्हटलं की पोरगी द्यायला नको म्हणतात. हा, आता काय परिस्थिती वाढवली बघा ना शेतकऱ्यांवर. हा, नाही का? माझं सरकारला एकच म्हणणं आहे, तुम्हाला प्रत्येक शेतकऱ्याकडे लक्ष द्यावं लागणार. आणि शेतकऱ्यांना बी मी सांगू इच्छितो की तुम्ही सरकारचं देणं लागत नाही, सरकारकडून घेणं लागतात. जय हिंद, जय किसान, जय शेतकरी. कट कर रे, कट कर. जेवढा पाहिजे होतं तेवढा भेटलाय आपल्याला. पिंकाट पाला ना, चल मग. घरात तुझ्या भावाच्या लग्नाची रेस काढायची रे. अरे भावाची बायको काय आणि आपली बायको काय एकच. लय जास्त लय चावड बोलतोस रे तू. मोठा होऊन नक्की तू बीच बसून जाणार. अरे आणि मोठा नाही झाला तर अरे हो ना, शब्द आहे आपला, लिहून घे. आता काय अरे तो चाललाय बघ तू रिपोर्टर. थांब मी आलोच. ये लवकर. ते बघ काका काका कुरकुरे. बाळा कुरकुरीत तर विसरलो, लॉलीपॉप चालेल? हो. बघितलं, याची चाटायची सवय. तुम्हाला काय वाटतं, याची सवय बिग बॉस मध्ये कामी येईल? असो, येईल का नाही ते कळेलच. पण आता आपण जाणार आहेत, झालं आता सगळं, कुठं ना जायचं. हां, तर जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच फॉलो करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि नसेल आवडला तरी फॉलो, शेअर, सबस्क्राईब करा आणि झाडे लावायला विसरू नका.